युनिक काहीतरी फक्त युनिक गोलंदाजी होते का पाहूया सलामीची जोडी मैदानात मात्र हा सामना रंगत होणार याच्यात काही शंका नाही कारण सलामीची जोडी मैदानात आपलं बॅट घेऊन उपस्थित झाले स्ट्राईक वरती आहे 360 मारणारा एबी डिव्हिलियर्स तोच म्हणजे एबी पहिला चेंडू वाटतं काय 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 आपल्या फळ रन मात्र स्वतःच संतुलन खोवून सुद्धा रन मात्र कंप्लीट करतो आणि या चेंडूवरती एक धाव स्वतःच खातं मात्र एक धावाने खोलतोय संघाचं श्री गणेश होतोय एक धावाने स्ट्राईक मात्र चेंज होतोय स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे नितेश पुन्हा एकदा वाटतं शॉट सुंदर अशी फिल्डिंग होते एक धाव मात्र रोखू शकले नाही तुम्ही कुठे गेलं काम तुम्ही भांडणा गेला होता आम्हाला भांडण करायची जायची तिकडे बघा तिकडे तुम्ही काय खाऊ ना ऑर्गनायझर चला हा चेंडू मात्र ए बी याच्यासाठी सुंदर गोलंदाजी मात्र पुन्हा वारंवार संतुलन होते आणि मात्र एक धाव मात्र रोखू शकले नाही एक धाव मात्र चोरटी घेतला धाव संख्या मात्र एक टप्प्याने वाढते धाव संख्या मात्र होते ती म्हणजे 3 सुंदर गोलंदाजी पॅट्रिक्स काय नाव आहे नावाला साजर अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे पॅट्रिक्स वाह पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होतं स्ट्राईक होते तो म्हणजे नितेशचा पॅट्रिकचा हा चेंडू नितेशसाठी आणि मात्र चेंडू हो जास्त फिरकी घेतोय मात्र हा चेंडू वाईड जातोय अंपायरचा डिसिजन वाईड येतोय एक मात्र धाव मिळते पुन्हा एकदा पॅट्रिक्स टू अमितेश काय करतोय पॅट्रिकचा हा चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी येते का नाही एक धाव मात्र चोरून घेतलेला आहे रनआउटचा धोका मात्र होण्याचे चान्सेस जास्त आहेत हा मात्र सामना रंगत होणार यात काही शंका नाही वारंवार चर्चा होते खेळाडूमध्ये चर्चा होते फलंदाजी एकमेकाशी चर्चा करतात एक रन महत्वाचा आहे एक रन महत्वाचा आहे या चेंडूवरती पॅट्रिकचा हा चेंडू ए बी डिव्हिलियर्ससाठी 360 या नावाने ओळखला जातो ए बी डिव्हिलियर्स त्याच्याच रूपात ए बी काय करतोय पाहूया पॅट्रिकचा चेंडू काय चेंडूचा टप्पा उछाळून घेतोय मात्र बॅट्समॅनला समजला नाही हा चेंडू मात्र डॉट होतो मात्र चेंडू मला असं तर हा शेवटचा चेंडू असेल धाव संख्या होते ती 5 वाह पॅट्रिकचा हा चेंडू काय गोलंदाजी करतोय पॅट्रिक वाह ए बी डिव्हिलियर्स टू पॅट्रिक्स हो अंपायर डिसिजन येतोय डेड बॉल धाव संख्या झाली 5 2 चेकिंग का पाहिजे इथं राहील खायचं चला पॅट्रिकचा हा शेवटचा चेंडू असेल मला असं वाटतंय त्याला सामना करतो तो म्हणजे ए बी काय करतो ए बी हा मासा जाळ्यामध्ये फसलाय मात्र त्याला माघारी परतावं लागेल काय पॅट्रिकची गोलंदाजी वा लाजवाब गोलंदाजी एकही सुद्धा एक्स्ट्रा नाही मात्र पॅट्रिकला माघारी परतावं लागतं त्याची जागा घेण्यासाठी जातो कोण फलंदाज कोण 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 नाव काय हो क्रांती काय नाव आहे क्रांती मैदानात उपस्थित झालाय काय होणार किती चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर
स्ट्राईक मात्र आता रोटेट होते. स्ट्राईक वरती येईल तो म्हणजे नितेश आणि नॉन स्ट्राईक वरती जाईल तो म्हणजे नवीन खेळाडू क्रांती. बॉलर नेम दीपक ना दीपक. चला मला असं वाटतं हे जुनं जाणकार खेळाडू. चला आपल्याला वेळेची फार कमतरता आहे. आपल्याला बी ग्रुप सुद्धा ओपन ग्रुप चालू करायचा आहे. तेच ना चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते तो म्हणजे दीपक. स्ट्राईक वरती आहे तो नितेश. नॉन स्ट्राईक वरती आहे तो क्रांती. वा काय खेळी सजवलेली आहे. काय चेंडू टाकतोय का पाहूया. कोणता चेंडू गुगली चेंडू. वा काय चेंडू. वा दीपक भाऊ का पहिला चेंडू टाकलाय. फिरकी गोलंदाजी आहे आणि मात्र त्याचा सन्मान करतो तो म्हणजे दीपक नितेशने या चेंडूवरती एक डाव एक्स्ट्रा घेतले. एक डाव मिळालेले. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती येतो तो म्हणजे नवीन फलंदाज. त्याचं नाव आहे क्रांती. काय करतो क्रांती. आपल्या संघाला कुठपर्यंत नेतो क्रांतीची जी फलंदाजी आमने सामने आहे तो म्हणजे क्रांती. बॉलर नेम दीपक टू क्रांती. काय होणार. दीपकचा हा दुसरा चेंडू. हो पुढे मारण्याचा प्रयत्न मात्र लेग बाईटच्या दिशेत रनआउट होऊ शकतो का. डिक्लेअर सॉरी एक धावची उलटी घेतलेली आहे. एक धाव आणि धाव संख्या मात्र वाढते. धाव संख्या होते ती 7. चला स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नितेश. दीपक टू नितेशचा हा चेंडू नितेशसाठी. नितेश कशा प्रकारे खेळतोय पाहूया. हो सुंदर शॉट. चौकार. टन मात्र आता माहोल बनवतोय. धाव संख्या झटपटीने वाढते. धाव संख्या झालेली 11. वा तूच खातो. वा सुंदर अशी फलंदाजी करतोय नितेश करते तो नितेश. ओपनिंग फलंदाज नितेश आणि मात्र हा चेंडू नो दीपक नो. आणि मात्र या नोचा पुरेपूर फायदा घेतो तो म्हणजे नितेशने या नोचा पुरेपूर फायदा घेतला. या चेंडूवरती लगावलाय तो सुंदर असा चॉप. 4 धावांसाठी. धाव संख्या मात्र झटपटीने वाढते. धाव संख्या झाली ती म्हणजे 16. वा मला असं वाटतं या षटकातले 3 चेंडू झाले. 3 चेंडू. पुन्हा एकदा दीपक. हे 3 चेंडू हा नमारीचा षटक पूर्ण करताना दीपक. यारकर यांचा चेंडू. काय यारकर यांचा चेंडू होता. अंपायर पुन्हा एकदा स्वर चेंडू. खराब चेंडू. वाईट. काय मात्र हा चेंडू जर का स्टंप लाईनला असताना तर विकेट जाण्याचे चान्सेस मात्र जास्त होते. कारण चेंडू हा यारकर यांचा होता. वेगवान होता. पण मात्र हा चेंडू स्वर गेलाय. एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. वाईट +1. साईक मात्र रोटेवर. साईक वरती येतो तो म्हणजे क्रांती. दीपक टू क्रांती. काय होणार. पुढे मारण्याचा प्रयत्न. काय हा चेंडू 2 डेंगांच्या मधून गेलाय आणि ट्रिपल चित केलाय. क्रांतीला माघार परतावा लागतोय. खेळाडूला काय प्रॉब्लेम नाही. तुला कशाला प्रॉब्लेम आहे. तू गप ना. बघ येतं आपला काय करत बघ तू खेळ गेलास की सांग मला साफ करत होता. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. बॉल का 4. 1 मिनिट. चेक कर 5 की 4. 4 तो वाईट होता तो. त्याच्या अगोदर वाईट होता आणि आता वाईट प्लस 1 रन भेटला. साईड चेंज झाला आणि आता मात्र विकेट. ओके. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. या षटकातले शेवटचे 2 चेंडू दीपक जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे नाना या नावाने ओळखला जातो
हा खेळाडू स्ट्राईक वरती येतो, नाना नॉन स्ट्राईक वरती येतो, स्ट्राईक बॅट्समन मितेश. चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी एक्सप्रेस असलेला खेळाडू मितेश काही सुंदर अशी गोलंदाजी केली. मात्र या षटकामध्ये त्याने 2 चौकार मात्र खाल्लेले आहेत. प्रेस न होता पण मात्र काय गोलंदाजी करतो, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी होते ती म्हणजे दीपक याच्याकडून. दीपकचा हा चेंडू नानासाठी. नाना काय करतो, वा दीपकचा चेंडू, हो 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 रन आउट होतं का, ना 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 ना. हे काय झालं, या चेंडूवर मात्र रन आउट होतं, मोठा गडी बाद होतोय. आता त्याची जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे नवीन खेळाडू, काय नाव त्याचं, बॉबी. तो गेला तो बॉबीच ना, बॉबी. आणि मात्र आता मोठा धक्का बसवतो म्हणजे नानाच्या रूपात. धावसंख्या ती मात्र 18 ना, 18 या धावसंख्येवरती थांबलेले आहे. मितेश अजून मात्र स्ट्राईक वर, अजून मात्र मैदानात आहे मितेश. शेवटचा चेंडू असेल ना दीपकचा आणि या चेंडूवरती लागायला स्वीप शॉट, वाटतं शॉट, चौकार, टन टन समित गेलाय चौकार. धावसंख्या मात्र झटपटीतनं वाढतं. धावसंख्या झाली ती म्हणजे 22, 22. लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेट. आता मात्र नवीन फलंदाज येतो. 22 18 होते 18. आपला प्रतिनिधी आहे, आपण त्याला विचारू शकतो जर काय डाऊट असेल तर. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. 2 षटकं झाली ना या इनिंग मधले शेवटचे 2 षटक बाकी हाणामारीचे षटक असतील. धाव संख्या झाली ती म्हणजे 22, पर षटकार 11. या रन रेटने धाव संख्या होते 2 षटकानंतर 22. सलामीचा हुकमी फलंदाज मितेश. काय पाहतो याच्यानंतर लगेचच होणारा सामना वडगल आणि आहे ना CSK बॉयज. चला CSA ना, काय नाव, CYSA. ओके चला. बॉलर नेम मोहित का, मोहित. काय लुक दिसतोय या बाईचा, 1 नंबर. मात्र या लुकनुसार गोलंदाजी होते का पाहूया. मोहितचा पहिला चेंडू, हो काय चेंडू, रफ्तार, वाह भाई क्या गेंद डाली तूने. बॉबीच आहे ना, बॉबी ती बॅट येईपर्यंत बॉल मात्र निघून जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करते मोहित. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो मोहित हा चेंडू बघूसाठी. हो याकर लोचा चेंडू, याचं मात्र प्रत्युत्तर. वा हॅलो हॅलो बॉबी बोलतोय, तू जसं बॉल डॉट करू शकतोस तसंच मी तुझ्या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकतो, तेही चौकाराने. आणि मात्र या चेंडूवरती कमबॅक करतो, या चेंडूवरती लागवतो तो म्हणजे चौकार. वा काय सुंदर टॅप, चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, वारंवार दुसरा चौकार. बॉबी कमबॅक करताना दिसतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले. पहिला चेंडू मात्र काय रफ्तार होता, या चेंडूचा मात्र अभ्यास केलाय. लगेच 2, 4, 5, 6 सेकंद या चेंडूचा अभ्यास केला आणि मात्र नंतरच्या 2 चेंडूवर सनसनीत चौकार ठोकले आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, क्या गेंद डाली, इसे कहते हैं दिमाग की बत्ती जलाओ और डांडी गुल कर दो. क्या गेंद डाली, वाह रापचिक. आणि तोही कोणता, मिडल स्टंप. क्या गेंद डाली तूने, वाह भाई वाह.
चला त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज नेम तुभाष 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 कांचा तुभाषवा फिर से एक बार मर्तबा लेफ्ट हैंड फलंदाज तुभाष डाव करा फलंदाज तुभाष सुभाष काय कांचा चला किती बॉल काय तुझ्या तिथले 2 बॉल या षटकातले शेवटचे 2 चेंडू असतील या 2 चेंडूचा कांचा कशा प्रकारे सामना करतो पाहूया या पुढे कमबॅक करतोय पुढे मारण्याचा स्टेप घेतोय मात्र या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटरीचा आणि बॉलचा संपर्क काय होत नाही आणि मात्र हा चेंडू डॉट होतोय काय गोलंदाजी करतो काय कमबॅक करतो 2 चेंडूवरती 2 चौकार खाल्ले पण या 2 चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला या फलंदाजाने आणि मात्र नंतरच्या गोलंदाजाने काय ते चेंडू टाकले डॉट चेंडू वा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मोहित आणि मात्र हा डॉट चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मोहित दुकानच्या मोहित हा शेवटचा चेंडू कांच्यासाठी यार करलेनचा चेंडू ओ रनआउट होतोय का अपील होतोय आणि अंपायर अपील नाकारतायत धाव संख्या झाली ती म्हणजे 31 कांचा मात्र स्ट्राईक वरती होता एक धाव मात्र 31 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 31 जिंकण्यासाठी शेवटच्या सामन्यात शेवटच्या षटकात किती रन येत आहेत ते पाहूया याच्या नंतर होणारा लगेच सामना बॉलर नेम बंटी चला बंटीचा हा पहिला चेंडू श्री गणेश करतोय बंटी मात्र त्याचा पुरेपूर सामना घेईल पुरेपूर फायदा घेईल का स्ट्राईक वरती होतो म्हणजे कांचा बंटी टू कांचा बंटीचा पहिला चेंडू स्वीप शॉट आणि रनआउट होईल का आणि मात्र इथे पाय स्लिप होतोय आणि मात्र इथे कांचा भाई यांना माघारी परतावं लागेल मात्र या चेंडूवरती 1 रन तर होताच पण पाय स्लिप झाल्यामुळे या चेंडूवरती रन घेता आलं नाही आणि बंटीने मात्र इथे घंटी वाजवलेली आहे ती म्हणजे कांच्याची मात्र कांच्याला माघारी परतावं लागेल बॅट्समन नेम नॉन स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे शंकर पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र चेंज होते सलामीची जोडी घेऊन आला होता तो म्हणजे मितेश तो अजूनही मैदानात आहे आणि मात्र एका साईडून गाडी कोसळताना दिसते ती सावरताना दिसते तो म्हणजे मितेश धाव संख्या झाली म्हणजे 31 पुन्हा एकदा बंटी टू मितेश हा बंटी आणि मात्र हा चेंडू अंपायर डिसिजन येतोय वाईट अंपायर 2 हात लांब करू शकता वाईट चला बंटीचा हा चेंडू मिळण्यासाठी काय होतंय या चेंडूवरती सुंदर शॉट अंपायर डिसिजन आपल्याकडे रिव्ह्यू पेंडिंग असेल आउट चला वादावाद करायचे नाहीत कृपया सहकार्य करा आणि हा आता मात्र इथे आउट होतोय नितीशला मात्र माघारी परतावा लागतोय जरा सहकार्य करा आता आपण सामन्याला सुरुवात करूया
जरा थोड़ा शांत हुआ, थोड़ा शांत हुआ. चिल चिल चिल, कोई दिक्कत नाही, कोई दिक्कत नाही. चलो सामना सुरुवात. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेले ते म्हणजे फलंदाज नेम कृपया सिद्धार्थ रुबन. चला रुबन, या चेंडू मात्र आता मात्र स्वर चेंडू. बंटीचा हा चेंडू स्वर चेंडू मात्र या चेंडूवरती अंपायरचा डिसिजन वाईड येतो. एक धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 33. किती बॉल बाकी आहेत? 4 बाकी आहेत. 2 बॉल झालेत. पुन्हा एकदा बंटी. अंपायरचा डिसिजन. डॉट आहे. आता मात्र या चेंडूवरती अंपायरची विकेट किपरची फिल्डिंग मात्र लूज होते. या चेंडूवरती लगावलं जातं मात्र लूज फिल्डिंग होऊन 4 धावा मिळतात. 4 धावाने धावसंख्येत भर पडते. कृपया तिथे ऐका कृपया खेळाडू आहेत, आतमध्ये खेळाडू आहेत. रिव्ह्यू जर पाहिजे असेल तर आतून खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतात. तुम्ही जरा सहकार्य करा. रिव्ह्यू तुम्हाला मिळणार पण आतमध्ये खेळाडू आहेत. खेळाडूने सांगू द्या तुम्हाला दिलेला आहे रिव्ह्यू तुम्हाला आहे पण आतल्या खेळाडूने रिव्ह्यू मागू द्या म्हणजे तुम्हाला रिव्ह्यू. चला हा डिसिजन पेंडिंग आहे. वाईट की हा डॉट चेंडू असेल. चला 4 मिळाले पण वाईट आहे की डॉट चेंडू आहे. हॅलो इथे फक्त ऐका इथे फक्त कॅप्टन पेंडिंग हो येतो डिसिजन येतो. 2 मिनिटं दादा येतो चेक करतो आपला अंतर. ऐका तुमचा कर्णधार दादा तिथे जाऊ द्या. बाकी सर्व खेळाडूंना इकडे पाठवा. बाकी सर्व खेळाडूंना इकडे या. फक्त कर्णधार तिथे राहू द्या. बाकी खेळाडूंना इकडे या. बाकी खेळाडूंनी फक्त इकडे या. एक फक्त प्लेअर थांबून येते. सहकार्य करा. थांब जरा. पेंडिंग आहे. स्कोर पण सांगतो. जो रिव्ह्यू झाल्यानंतर जो अंपायर डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. रिव्ह्यू बघू शकता. फक्त बघायचं असेल तर बघू शकता. फक्त कॅप्टन जर तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही बघू शकता. बाकी काय नाही. हॅलो जरा सहकार्य करा. बॉल आहे. डॉट चेंडू आहे पण मात्र या चेंडूवरती 4 धावा मिळतात. धाव संख्या होती ती म्हणजे 37. 3 चेंडू झालेले आहेत. बंटीचे हे शेवटचे 3 चेंडू. GBS दादा जरा मागे व्हा. सहकार्य करा. थोडं सहकार्य करा. आपण आता एवढं शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. थोडं सहकार्य करा. थोडं सहकार्य. रिव्ह्यू संपलेत. रिव्ह्यू लॉस गेलेला आहे. बॅट्समॅनला रिव्ह्यू नाही. आता मात्र पुन्हा एकदा बंटी. या चेंडूवरती शिक्षक. आता मात्र 1 धाव मात्र चोरटी घेतली. 1 धावाने धावसंख्येत धावसंख्या होती ती म्हणजे 38. आता मात्र स्ट्राईक चेंज होतो. स्ट्राईक वरती येतो तो म्हणजे दीपक ना शंकर. बंटी तो शंकर. चला बंटीचा हात चेंडू शंकरसाठी. शंकर दादा काय करतोय बघूया समजेल. या चेंडू आणि मात्र लिंबू दिली. चला या चेंडू वाट शॉट. आता मात्र सिंधी होते का. 1 धाव मात्र चोरटी भेटते. 1 धाव आणि धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते मात्र ती म्हणजे 39. या षटकातला या इनिंगमधला शेवटचा चेंडू. या चेंडूवरती काय होणार. हा नमारीचं षटक आणि या षटकातला शेवटचा चेंडू. या शेवटचा चेंडू कशा प्रकारे जातो. बंटी वॉटर शॉट. अंपायर डिसिजन येतो. हा चेंडू मात्र डॉट होतो. ओव्हर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग कोणाची आहे. खांदा कॉलनीची बॅटिंग आहे ना. खांदा कॉलनी या संघाची धाव संख्या ऋषी 11 खांदा कॉलनी या संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे
39 जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान. रायडर बॉईज विचुंबे या संघाकडून या संघाला मात्र 40 रनाचा पाठलाग करताना येत होते. रोहित बॉल बॉल घ्या पण रिटर्न द्या. 40 पाहिजे. 40 कंपल्सरी चेस आहे ना. हो कंपल्सरी चेस. 10-10चा रन रेट पर ओव्हर 10 रन पर ओव्हर 10 रन 10-10 या रनचं रन रेट असेल. चला सहकार्य करा. आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. डे प्लस नाईट हे टुर्नामेंट असतील. खेळाडूंसाठी आपण इथे आहेत. जागा बसण्यासाठी दिलेली आहे. इथे तुम्ही झोपू पण शकता. येत आहेत. याच्यानंतर ना हे चला 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 आपण ऍडव्हर्टाईज बघितलेलं आहे. बंद. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. कृपया लक्ष द्या. सहकार्य करा. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. जुने जाणकार खेळाडू नामवंत असा खेळाडू कला भक्कम असे भरलेली बादशाह या नावाने ओळखला जाणार क्रिकेटचा बादशाह फलंदाजीचा हुकमी एक्का लेफ्टी फलंदाज राजादादा भोईर आपण आला तर समालोचन कक्षाकडे यायचंय. राजादादा भोईर आपण येऊन असं व्हायचंय. या असं व्हायचंय. ओके चला सलामीची जोडी मैदानात. फलंदाज म्हणून मयूर आणि मोहित. हॅलो चला सामन्याला सुरुवात करूया. बॉलरचं नाव पॅट्रिक दादा. बॉलरचं नाव एबी. ओके सॉरी एबी. आणि मात्र आता सलामीची जोडी मैदानात आहे. नॉर्थ साईड वरती आहे ते मोहित दादा आणि साईड वरती येते मयूर दादा. लेफ्ट असा खेळाडू रोहित दादा मयूर दादा. चला सामन्याला सुरुवात होते. प्रथम राईट राऊंड स्वतःकडून पहिला आणि संघाकडून पहिलं श्री गणेश करतो. तो म्हणजे एबीचा हा पहिला चेंडू. काय होतो सुंदर चेंडू. मात्र सुंदर अशी फिल्डिंग होते. बोला तुमचं होईल.
चेंडू मोहित दादासाठी वाटतं काय चेंडू मात्र इथं वाईट होतोय अंपायर डिसिजन वाईट होते सुंदर चेंडू टाकला होता मात्र दिशा मात्र बदललेली आहे आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळालेली नक्कीच एक धावाने मात्र धाव संख्या वाढली धाव संख्या झाली ती म्हणजे 2 चला लवकरात लवकर सामना चालू करा वेळची फार कमतरता आहे थोडं डिस्कस करा महत्वाचं डिस्कस करा आणि मात्र सामन्याला सुरुवात करा चला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे 1 मिनिट थांबा चला सामन्याला सुरुवात होते गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे मोहित टू मोहित काय होणार रंगतदार सामना वॉटर शॉट आणि मात्र इथे थ्रो करताना मात्र बॉल मात्र निसटतो मात्र सुंदर फिल्डिंग केली होती या धावाने ह्या मात्र इथे सुंदर फिल्डिंग करून एक धाव मात्र रोखू शकले नाहीत मात्र 3 धाव नक्कीच रोखले धाव संख्या झाली ती म्हणजे 3 पुन्हा एकदा हेफ्टी असा खेळाडू या मैदानात एबी दादासाठी आणि मात्र सुंदर चेंडू या चेंडूवरती लेग बाईस स्वरूपात 1 धाव एक धावा मात्र धावा झाले ते म्हणजे 4 स्ट्राईक मात्र वारंवार चेंज होतो आता मात्र स्ट्राईक वरती आला तो म्हणजे मोहित धाव संख्या झाली ती म्हणजे 4 3 चेंडू 4 धावा झाला आहेत थोडंसं डिस्कस करा महत्वाचं डिस्कस करा आणि मात्र सामन्याला सुरुवात करा कारण आपल्याला पुढील सामने भरपूर खेळवायचे आहेत सहकार्य करा तुम्हीच्या सहकार्याने आपले सामने त्वरित खेळवले जातील आणि सामन्यांचा आनंद आणि मजाही घेता येईल चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते तो म्हणजे साईक वरती सामना करतो तो म्हणजे मोहित दादा आणि आता मात्र मोहित दादा मात्र अंग काढतोय चेंडू जातो दिशाहीन गोलंदाजी वाईड या चेंडूवरती मात्र 1 धाव नक्कीच मिळते 1 धावाने धावसंख्या भर पडते धावसंख्या होते ती म्हणजे 5 0 विकेट गेलेल्या आहेत 3 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत शेवटचे 3 चेंडू हाणामारीचं षटक चेसिंगचा आता चेसिंग करतो तो म्हणजे आणि मात्र काय चेंडू वा सुंदर असा चेंडू वेगवान चेंडू या चेंडूवरती मात्र ट्रिपल निश्चित होण्याची शक्यता जास्त होती आता लेग पाईच्या रूपात 1 धाव स्ट्राईक मात्र चेंज होते स्ट्राईक वरती देतो म्हणजे लेफ्ट असा फलंदाज त्याच्या समोर आहे तो म्हणजे चला सामना मात्र रंगतदार होणार यात काही शंकाच नाही कारण समोर दोन्ही संघ तुल्य आणि मात्र स्वीपशॉट मारण्याचा प्रयत्न काय मोहित दादा पळाला आहे नाम पाहायचा डिसिजन नॉट आउट वाह 1 रन बिटवीन द विकेट लॉस ऑफ 0 विकेट चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो मला सध्या शेवटचा चेंडू असेल धाव संख्या मात्र झाली 7 चला एबीचा हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू एबी त्या चेंडूचा पुरेपूर सामना घेतोय का मोहित साईक होता मोहित आणि मात्र इथं या ठिकाणा विकेटीची मात्र चूक या चुकीचा परिणाम भोगतना पडेगा आणि मिळालाय या चेंडूवरती मिळाले 4 धावाने मात्र धावसंख्या बरोबर पडते मला असं वाटतं ही 4 धाव किंवा हा विकेट महत्वाचा होता का अंपायर जे असेल ते डिसिजन घ्या आणि मात्र इथे डिसिजन येतो चौकार 4 धावांनी धावसंख्या भर पडते धावसंख्या झाली तर 11 जरा बाजू हा
नेटवर्क गेलं का? वायफायचं नेटवर्क गेलं का? थोडा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे युट्यूबवरती थोडा प्रॉब्लेम येतो. काय गोलंदाजी करतो, सुंदर एक धाव मात्र नक्कीच घेतो. बॉलर नेम रुबन, काय नाव आहे, सुंदरच नाव रुबन. समोर मात्र तसाच बादशाह मोहित उभा आहे. जर तुम्हाला सामना जर विजयी करायचा असेल तर या मोहित दादाचा विकेट मात्र तुम्हाला घ्यावा लागेल. मोहित दादा भेटला आणि काय त्याचं नाव मयूर ना, मयूर दादा भेटला तर मात्र सामना काहीतरी वेगळाच होऊ शकतो. काय रुबनचा चेंडू, कमबॅक चेंडू, वाह सुंदर चेंडू. ज्या चेंडूवर मात्र मोहित दादाला रखडून ठेवलेला आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 25. मात्र सलामीची जोडी आज येऊन मैदानात उपस्थित आहे. मात्र मला असं वाटतं हे दोन खेळाडू सेट झालेले आहेत. मात्र आत्ता सामना बघण्यात मजा आहे, रंगतदार सामना. काय होणार, रुबनचा चेंडू, ओ सुंदर, एक रन बिटवीन द विकेट. धाव संख्या झाली ती म्हणजे 26. स्ट्राईक चेंज होते आणि आता स्ट्राईक वरती आहेत तो म्हणजे मयूर दादा. मयूर, रुबन टू मयूर. मयूर खेळण्यासाठी सज्ज होतोय. रुबनचा हा चेंडू मयूरसाठी. मयूर काय करतो, या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतो का, आपल्या संघाला विजयीकडे नेण्याचा प्रयत्न करतो, विजयीकडे येतो का, या चेंडूवरती लगावलाय, सुंदर टॅग, चौकार. आणि आता मात्र समीकरण काहीतरी बदललंय. 8 चेंडू 10 धावा, 8 चेंडू 10 धावा. आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर येतो, फलंदाजावरती सुद्धा प्रेशर येतो. प्रेशर दोन्हीकडे समान आहे. या चेंडूवरती काय होणार, कोण जिंकणार हे मात्र आपल्याला थोड्या वेळात समजेल. मात्र गोलंदाजीसाठी तो सज्ज आहे तो म्हणजे रुबन. रुबन टू मयूर, रुबन टू मयूर. मयूर साठी चेंडू, वाह काय चेंडू होता. मात्र लूज फिल्डिंग होते. एक धाव मात्र रोखू शकलं नाही. तुम्हाला एक धावासाठी धडपडावं लागेल, प्रयत्न मात्र पूर्ण करावे लागतील. जर तुम्हाला विजयाकडे जायचा असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर फलंदाजाला जखडून आणि रन वाचवून तुम्हाला आपल्या संघाला विजयी करता येईल. एक रन महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू असेल, मला असं वाटतं रुबनचा हा शेवटचा चेंडू. समीकरण बदलतोय. 7 चेंडू 9 धावा. आणि आता मात्र काय होणार, काय होणार, काय होणार, डिसिजन पेंडिंग. मोठा गडी बाद होतोय. मोहितचा विकेट भेटला. मोहित दादाला माघारी परतावा लागतो. ऐन टाइमावरती मेन पॉइंट, टर्निंग पॉइंट, मोहित दादा तुझा विकेट. मोहित दादा तुझा विकेट टर्निंग पॉइंट धरू शकतो का, त्याची जागा घेण्यासाठी गेला तो रमेश. 6 चेंडू 9 धावा. समीकरणामध्ये अजून एक फलंदाज मैदानात उपस्थित आहे तो म्हणजे मयूर. मयूर आता मात्र मोहित दादा माघारी पडतो. याच्या नंतर लगेच होणारा सामना तो म्हणजे वरचित ना तुमचाच राऊंड बोललो मला. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की हा सामना कंपल्सरी चेस असणार. 6 चेंडू 9 धावा, रोमांचक सामना. गोलंदाजाचं नाव काय बरं एकदा सांगा. सिद्धेश. आणि मोहित दादाचा मात्र मोठा विकेट मिळालाय. मोहित दादा माघारी परत त्याची जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे रमेश. स्ट्राईक वरती आहे तो मयूर, नॉन स्ट्राईक वरती आहे तो रमेश.
गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. संघाकडून चौथा हाणामारीचा षटक करायची परिस्थिती. 6 चेंडू 9 धावा. मयूर दादा काय करेल या चेंडूवरती? सुंदर टॅप मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते का? चोरटी धाव. 2 धावा. काय झालं? नशिबाने साथ दिली. तुमची चुकी झाली. मिळालं मोके पे चौका. या लगा छक्का. 6 धावा. 6 धावा. जिथं रन होता 1 तुम्ही त्याला बोनस मध्ये दिला 5. टोटल धावसंख्या झाली 6. एकूण संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 37. जिंकण्यासाठी 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. वार वा माझ्या भावा, काय होणार या चेंडूवरती समजणार. 5 चेंडू 3 धावा. हो यारकर यांचा चेंडू आणि विचुंडे. रॉयल ना काय तुझा? रॉयल्स ना रायडर बॉईज विचुंडे हा संघ मात्र विजयी होते. आणि आजच्या दिवसामध्ये 4 सामने झाले. या 4 सामन्यामधला हा पहिला सामना आहे जो चेसिंग मध्ये विजयी प्राप्त केलेला आहे. मात्र इथे टर्निंग पॉइंट ठरला होता तो म्हणजे मोहित दादाचा विकेट. त्याच्यानंतर चुकी झाली. आता होणार लगेच सामना. हॅलो आता याच्यानंतर लगेच होणारा सामना साया 11 वडगर विरुद्ध